मला यापूर्वी बऱ्याच जणांनी सांगितलं, की बाप्पा विसर्जित कर, पण नाही, आम्ही ठेवला आहे बाप्पा. हो, गेल्या 10 वर्षापासून ही बाप्पाची मूर्ती आमच्या सोबत आहे. ते कसं काय मी सांगतेच पुढे. त्या अगोदर भल्या पहाटे 5 वाजता उठून पिंपरी मार्केटमधून फुलं घेऊन आलो. यावर्षी असं ठरलं होतं, की बाप्पाला मंदिरात बसवण्याऐवजी आपण सेपरेट इको फ्रेंडली नॅचरल फुलांमध्ये त्याला बसवूया. लगेचच आल्यानंतर तांब्याची, पितळेची भांडी घासून घेतली आणि देवपूजा करून घेतली. 2 छानसे कलश बनवून घेतले आणि बाप्पाच्या स्थापनेची तयारी झाली. बाप्पाची मूर्ती जरी इको फ्रेंडली नसली, तरी डेकोरेशन मात्र सारं इको फ्रेंडली होणार आहे. स्वतःच्या हातांनी दुर्वांचा आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा सुंदर असा हार बनवून घेतला, ज्याला मार्केटमध्ये मला ₹600 प्राइस सांगितली होती. सोहळा अगदी तोच. बाप्पाला नवीन रुमाल बांधायचा चेहऱ्याला आणि बाहेर घ्यायचं आणि पुन्हा अगदी सागर संगीत थाटामाटात त्यांना घरात घ्यायचं. तर झालं असं होतं की 2016 साली आम्ही ही बाप्पाची मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची आणली होती. त्यावेळेला इको फ्रेंडली मूर्तींचं एवढं काही नव्हतं. म्हणूनच या बाप्पाला आम्ही विसर्जित नाही केलं. तुम्ही पाहता ना, अशा मूर्ती विसर्जित जेव्हा होतात नदीवरती, किती वाईट वाटतं नंतर त्यांना पाहताना. कोणाची मान नसते, कोणाचा कान नसतो, कोणाचा हात नसतो आणि हे सारं आम्ही टाळण्यासाठी आमच्या बाप्पाला आमच्या सोबतच ठेवलं आहे.